सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर दरम्यानचा 2.2 किलोमीटर लांबीचा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त MJ प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज BP, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी महापौर दत्ता धनकवडे आदी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार यावेळी बोलताना म्हणाले, या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला येथील वेगाने वाढत चाललेल्या परिसराचा वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे। इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव असे 5 चौक ओलांडता येणार असल्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही, तसेच वाहतुकीसाठी अर्धा तास कमी होणार आहे। येथून सुमारे 1.5 लाख प्रवासी प्रवास करत असतात। हा उड्डाणपूल केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून शहराच्या नवनिर्मितीचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी राज्य शासन, केंद्र शासन, महापालिकेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत। आज पुण्यामध्ये 32 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची मेट्रो सुरू आहे। आता खडकवासला ते खराडी या नवीन मेट्रो मार्गालाही राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तृत प्रकल्प अहवाल झाले आहेत। पुढील काळामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रोची अंतिम मंजुरी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर मिळवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रास्ताविकात आयुक्त डॉक्टर भोसले म्हणाले, सप्टेंबर 2021 मध्ये या पुलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते। मध्यंतरी कोविड काळ असतानाही पुलाचे काम गतीने करण्यात आले। पुलाच्या माध्यमातून 5 चौक टाळले गेल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। या सगळ्या कामामध्ये स्थायी समितीच्या चेअरमननी, आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले, कॉर्पोरेशननी प्रयत्न केले आणि एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं। मित्रांनो, पुन्हा वाढत्या आता मुरलीधरांनी सांगितलं, पाण्याचा प्रश्न फार आहे। आम्ही सतत मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी, आमचा सगळ्यांचा प्रयत्न, चंद्रकांत दादा पाटील असतील, दत्ता भरणे असतील, माधुरीताई मिसाळ असतील, की बाबा पुण्याला मुळशीचं पाणी मिळालं पाहिजे, टोकरवाडीचं पाणी पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे। ज्या झपाट्याने पुणे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, रिंग रोडचं काम आम्ही आता हातामध्ये घेतलंय। थोडा वेळ झाला नाही असं नाही, परंतु ज्यावेळेस उन्हाळ्याचं पुनर्वसन करायचं असतं अडचणी येतात। मधल्या काळामध्ये 500 कोटीचं टर्मिनल आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं एअरपोर्टचं, ते पण आज आपल्याला कमी पडतंय। नवीन एअरपोर्टचं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडी नाराजी आहे, लोक उपोषणाला बसतात, परंतु कुणाची जमीन घेतल्याशिवाय, कुणाचं पुनर्वसन केल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही। आज पण पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, त्याचा उल्लेख आमच्या मुरली मोहोळ साहेबांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही येरवड्यापासून पर्यंत एक नवीन टनेल देखील करतोय आणि आणखीन काही परवा कॅबिनेटला आम्ही ई-व्हेकल वाढण्याच्या करता 2000 कोटीची तरतूद ही पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेली इन्सेंटिव्ह देण्याच्या करता, अशा पद्धतीनं पर्यावरणाचा विचार, नदी सुधारच्या निमित्तानं तिथं पर्यावरणाचा विचार, पुण्यामध्ये नागरिकांना रिटायरमेंट झाल्यावर आयुष्य जगण्याच्या करता सुरक्षित वाटण्याकरता त्या सुविधा देणं, नवीन मुलींच्या करता रोजगार निर्माण करणं, अशा खूप काही गोष्टी। आज खरं तर आम्हाला तो आपला प्रकल्प 200 कोटीचा आहे ना, इनोव्हेशन सेंटरचा, किती 350 कोटी रुपयाचा एक प्रकल्प, बाणेरला वेळ नसल्यामुळे आज भूमिपूजन घेता आलं नाही। टाटा ट्रस्ट आणि आपलं पुणे कॉर्पोरेशन अशा पद्धतीनं आपण तो प्रकल्प उभा करतोय। टाटानी पण त्याच्या मला वाटतं 230 कोटी रुपये दिलेले आहेत। आपण पण कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये पैसे घालतंय आणि त्याच्यातून साधारण उद्याच्या काळामध्ये आपल्या पुण्यातल्या मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, ते प्रशिक्षण आम्ही वेगवेगळ्या भागात देतोय। रत्नागिरीचं काम सुरू केलंय, संभाजीनगरचं काम आता आम्ही सुरू करतोय, बीडचं करतोय, आपलं पुण्यातलं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय, मला वाटतं गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी केलंय। असं अनेक बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सर्वांचं लक्ष आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही। लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे त्याच्यामध्ये देशावर लक्ष ठेवून आहेत। मधल्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या ती बाब फार गंभीरतेने घेतली गेलेली आहे आणि त्याच्यातून कसं
सुरक्षितता आणखीन बळकट करता येईल, ही विकृती आहे जी जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये घडली, त्या विकृतीला कसं ठेचून काढता येईल अशाही प्रकारचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेलं आहे. मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु एकंदरीतच हा पूल होत असताना मला एका गोष्टीचं समाधान आहे. मोठ्या प्रमाणावर सिंहगड रस्ता परिसरातील माझं वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला हा जो परिसर वाढतोय, इथल्या वाढत असलेल्या वेगाने वाढत असलेल्या परिसराला या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्यामुळं वाहतुकीच्यासाठी ताण या रस्त्यावर येत होता आणि म्हणून आता अर्धा तास माझ्या पुणेकरांचा वाचणार आहे आणि त्याच्यातून एक मदत होणार आहे. आज 1.5 लाख प्रवासी इथनं प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल हा एक केवळ प्रकल्प नाहीये, वाहतूक प्रकल्प, तर तो तुमच्या माझ्या शहराच्या नवनिर्मितीचा महत्वाचा टप्पा आहे आणि या परिसरातील वाहतुकीचा तो एक दुवा आहे. एकंदरीतच या पुलाच्यामुळं माझा इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोळेगाव चौक हे 5 महत्वाचे चौक आता थेटपणे ओलांडता येणार आहेत. त्यात कोणताही अडथळा राहणार नाही. हवेचं प्रदूषण त्याच्यातनं कमी होणार आहे. याच प्रकारे आमचं काम चाललंय. कालच आम्ही आपल्या हडपसर पासून आम्ही यवतपर्यंत वर देखील एक पूल करतोय डायरेक्ट आणि खालनं काही लोक जातील. खालनं 6 पदरी करतोय, वरनं 4 पदरी करतोय. तसंच आता मुरली मोहोळांनी उल्लेख केला, मागच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आपल्या इथं वडगाव शेरीच्या पासून पुढं वाघोलीच्याही पुढं आम्हाला शिक्रापूरपर्यंत जायचं आहे आणि तिथं फार ट्रॅफिक जाम होतं. रिंग रोड झाल्यानंतर एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाचा करतोय आणि दुसरा रिंग रोड आपण PMRDA करतोय. या पद्धतीनं पुण्याच्या परिसरात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA पुणे, त्याच्यानंतर नॅशनल हायवे, त्याच्यानंतर तुमच्या राज्य सरकारचा PWD डिपार्टमेंट, अशा अनेक विभागाचा त्याच्यातनं एकत्रपणे आणून आपण ती कामं पूर्णत्वाला नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. पुणेकरांनी फार मोठा विश्वास आमच्या महायुतीवर दाखवलेला आहे, ह्याची जाणीव आम्हाला क्षणोक्षणी असती आणि त्याला निश्चितपणे तुम्ही तुमचं काम केलंय. आता 5 वर्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण मिळून आता 5 वर्षाच्या करता या महाराष्ट्राचा, या वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही कटिबद्ध आहोत ही आपल्याला खात्री देतो. आणि वेगवेगळ्या महापुरुषांची स्मारकं असतील, इतर कामं आहेत, ही पण मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेली आहे. सुदैवाने अर्थ विभाग माझ्याकडे असल्यामुळं मी पालकमंत्री या नात्याने तुम्हाला सांगतो, यंदाचा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटीचा मी सादर केलेला आहे. हा सादर करत असताना कुठल्याही परिस्थितीत पुणे आणि पुण्याच्या परिसरातल्या महाराष्ट्रालाही पैसे कमी पडणार नाही, परंतु शेवटी पुणे हा आपला परिसर आहे, सगळा PMRDAचा एरिया आपला आहे आणि त्याच्यामुळे इथंही आमच्याकडनं झुकतं माप दिलं जाईल याबद्दलची खात्री मी, चंद्रकांतदादा पाटील, दत्तमाव भरणे, माधुरीताई मिसाळ आणि सगळे आमचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रात नोंद आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी आणि त्यांची सगळी टीम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करत राहतील. मेधाताई कुलकर्णी खासदार आहेत, इतर बाकीचे मान्यवर श्रीरंग बारणे आहेत, असे सगळे मिळून आम्ही ह्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आज थोडीशी घाई असल्यामुळं सकाळी उद्घाटन केलं. सकाळी उद्घाटन करत असताना इतरांनाही त्रास कमी होतो आणि बरं असतं सकाळी उद्घाटन केल्यानंतर उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं आणि लवकर येतात. त्याच्यामुळे अशा सवयी आता आपण चांगल्या लावून घेऊया. या पुण्याच्या सगळ्याच बाजूने आपण जर विचार केला तर आज पुण्याच्या एकूण वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करता पुण्यातील या सुविधेचे निश्चितपणे आवश्यकता होती. आणि म्हणून पुण्यात आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षामध्ये खूप काही गोष्टी या पुण्याच्या एकूण विकासाच्या संदर्भात महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सगळ्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर पुण्याला या देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी म्हणून अनेक मोठे प्रकल्प या पुण्यामध्ये सुरू झाले. आज आपण पाहिलं की इतक्या वर्ष कागदावरची मेट्रो आज या पुण्यामध्ये सुरू झाली आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या
शुभ हस्ते ज्या मेट्रोचं भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते त्यांच्याच कार्यकालामध्ये या पुण्यातल्या मेट्रोचं उद्घाटन सुद्धा झालं आणि आज आपल्या पुण्यामध्ये 32 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची मेट्रो आज सुरू आहे। मित्रांनो, आपल्या या भागातल्या सुद्धा विचार करता पुढच्या काळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, मान्य शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली कायमच पुण्याचा विकासाचा विचार केला गेला आणि म्हणून आता खडकवासला ते कराडी या नवीन मेट्रो मार्गाला सुद्धा राज्य सरकारने मान्यता दिली, त्याचे DPR झाले। पुढच्या काळामध्ये आज वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाची अंतिम मंजुरी केंद्राच्या कॅबिनेटमध्ये राहिली, ती सुद्धा लवकरात लवकर आपण आता मिळवणार आहोत। आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये या शहराच्या वाहतुकीचा विचार करता आमची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठीची म्हणून जी काही गरज असेल, PMPMLच्या ताफ्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं जवळपास 1500 नवीन बसेस, या बसेस आणि CNGच्या बसेस आज या ताफ्यामध्ये आल्या। मेट्रो मार्ग नव्यानं खूप वाढत आहेत। आज जो उड्डाणपूल केला, अशा उड्डाणपुलाच्या अनेक योजना, अनेक प्रकल्प मागच्या काळामध्ये झाल्या। मला आठवतं की 2018 ते 19च्या काळामध्ये ज्यावेळेला मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, त्यावेळेला या सिंहगड रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी म्हणून इथे सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी होती आणि त्यावेळेला या शहरातल्या वाहतुकीच्यासाठी आपण 3 नवीन प्रकल्प त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये आणले। हा पूल असेल, आपला नदीवरचा सन सिटी ते कर्वेनगरचा पूल असेल आणि नळस्टॉपचा दुहेरी उड्डाण पूल असेल, हे 3 उड्डाण पूल त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये आणता आले आणि त्यानंतर सातत्यानं हे तिन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्या मंडळींनी मदत केली। त्यावेळेला ज्यावेळेला हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेला राज्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, या प्रकल्पांना मंजुरी मिळाली, पण त्यानंतर मी आपल्याला सांगेन की प्रत्यक्षामध्ये या प्रकल्पाला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादा काम करत होते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि हे सगळे प्रकल्प त्यानंतर सातत्याने आपले आमदार माधुताई असतील, दादांचं मार्गदर्शन असेल, आपल्या सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये खूप काम केलं आणि आज प्रकल्प हा आपला पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळे सिंहगड रोडवरचे आमचे सगळे नागरिक राजाराम पुलापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत, अगदी सिंहगड पायथ्यापर्यंत म्हटलं तरी चालेल, आज इतक्या मोठ्या प्रमाणात आज वाहतुकीची कोंडी सगळी कमी होईल। पुढच्या काही दिवसामध्ये जून महिन्यामध्ये तिकडचा जो वन वे आहे, जो पूल आहे, त्याचंही उद्घाटन होईल, त्याची सुरुवात होईल असं महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून